मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुरू आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही ही सुनावणी सुरूच राहणार आहे। 31 डिसेंबरपूर्वी अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। पण दरम्यानच्या काळात सुनावणीला लागणारा वेळ, त्यात हिवाळी अधिवेशन असल्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी निर्णय येण्याची शक्यता कमी असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। पण आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं विधान केलंय। हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घेण्याचा माझा प्रयत्न आहे। सुप्रीम कोर्टाने पण याविषयी 31 तारखेपर्यंत निर्णय व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि स्वाभाविक आहे, माझा पण हाच प्रयत्न आहे की लवकरात लवकर हा निर्णय व्हावा। आणि म्हणूनच अधिवेशन असतानाही अधिवेशन काळात, संपूर्ण अधिवेशन काळात या अपात्रतेच्या याचिकांवरती सुनावण्या घेऊन निश्चितपणे लवकरात लवकर मी निर्णय घ्यायचा प्रयत्न करणार आहे। आणि आपल्याला माहीत आहे, यापूर्वी पण गेले जवळजवळ महिनाभर सातत्याने मॅरेथॉन हिअरिंग आपण घेतलेल्या आहेत। त्यामुळे आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला पण आश्वासित करतो की लवकरात लवकर या विषयाचा निर्णय होऊन संविधानामध्ये प्रणीत ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच कायदेशीर निर्णय होईल। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेतला जाईल असं अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षाचा पुढचा अंक नवीन वर्षात कोर्टात पुन्हा जातो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।